नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आर के प्राईम किचनमध्ये। नारळी पौर्णिमा स्पेशल आपण बनवणार आहोत चटपट तयार होणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी। या पद्धतीने जर तुम्ही करंजी बनवली तर ती थंड झाल्यावर नरम पडणार नाही, छान अशी खुसखुशीत राहील। या पद्धतीने बनवलेल्या करंज्या छान अशा 8 ते 15 दिवस टिकून राहतात। तर व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नारळाची करंजी बनवण्यासाठी या ठिकाणी आपण घेतलेला आहे 1 वाटी मैदा। त्याच वाटीने पाऊण वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। ग्रॅम मध्ये पाहायचं झालं तर मैदा 100 ग्रॅम आहे आणि रवा सुद्धा 100 ग्रॅम। दोन्ही आपल्याला सम प्रमाणात घ्यायचं आहे, जेणेकरून करंजी थंड झाली तरी नरम पडणार नाही, मऊ पडणार नाही। यानंतर आपल्याला लागणार आहे 2 छोटे चमचे पोहे खायचे चमचे तेल। हे तेल गॅसवरती कडकडीत गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। पिठामध्ये आपण घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ। आता हे कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला या पिठामध्ये ॲड करायचं आहे, जेणेकरून करंजीचं आवरण आहे ते खुसखुशीत तर होतच आणि त्याला छान असे फोड येतात आणि करंजी दिसायला अगदी छान सुरेख दिसते। तुम्हाला जर प्लेन आवरणाची करंजी बनवायची असेल तर तेल गरम न करता कच्चं तेल घातलं तरी सुद्धा चालेल। तेल गरम आहे हे सुरुवातीला आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊयात। आता हलकसं तेल थंड झालेलं आहे। आता हाताने पिठाला व्यवस्थित हे मोहन चोळून घ्यायचं आहे। करंजीचे वरचे आवरण मऊ पडते कारण मैदा आणि रव्याचं प्रमाण आपण व्यवस्थित घेत नाही। जेव्हा आपण ओल्या नारळाची करंजी बनवतो त्यावेळेस आपल्याला रव्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे। तर व्यवस्थित मोहन चोळून घेतलेलं आहे। यानंतर आता थोडं थोडं पाणी घालून मऊसूद असा पिठाचा गोळा तयार करायचा आहे। रवा आहे त्यामुळं रेग्युलरपेक्षा थोडंसं मऊसूद आपल्याला या ठिकाणी पीठ मळायचं आहे, पण पाणी घालताना अगदी थोडं थोडं घाला, नाहीतर जास्त सैलसर पीठ होईल। तर किती सैलसर भिजवायचं आहे हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता पीठ छान असं मऊसूद मळून घेतलेलं आहे। तर या पद्धतीने अगदी लुसलुशीत केलेलं आहे, जेणेकरून याला आपण 15 ते 20 मिनिटं रेस्ट देणार आहे। जो रवा ॲड केलेला आहे तो छान असा फुलेल आणि करंजीची कणिक आपली छान अशी तयार होईल। यासाठी थोडीशी मऊसूद मळायची आहे। आता 15 ते 20 मिनिटांसाठी या पिठाला आपल्याला रेस्ट द्यायची आहे। हे असंच आपण साईडला ठेवून देऊयात। आता आपण करंजीचे सारण तयार करायला घेऊयात। या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा ओला नारळ आपण घेतलेला आहे, याचे छान असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। हे आता बारीक केलेले ओल्या नारळाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि छान असं बारीक करून घेऊयात। खवणीवरती हा ओला नारळ तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता किंवा साध्या किसणीवरती जरी किसला तरी सुद्धा चालेल, पण मी मिक्सरला बारीक केलेला आहे। आता गॅसवरती आपण एक तवा ठेवलेला आहे। तव्यामध्ये आपण 1 चमचाभर साजूक तूप काढून घेऊयात। जास्त तूप घालायचं नाही, फक्त 1 चमचाभर तूप घालायचं आहे, जेणेकरून सारण छान मोकळं होईल। आणि या तुपामध्ये सुरुवातीला आपल्याला हा ओला नारळ भाजून घ्यायचा आहे। वाटीने मी मोजून घेतलेला आहे, तर ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला आहे त्या वाटीने 2 वाट्या ओला नारळाचा किस भरलेला आहे। 1-2 मिनिट हे खोबरं आपण मंद आचेवर तुपामध्ये परतून घेणार आहोत। यामुळे काय होईल, नारळाचा ओलसरपणा कमी होईल आणि या खोबऱ्याला चव सुद्धा छान येईल। करंजी जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होईल। यासाठी आपल्याला मंद आचेवर एकसारखा हलवत हा किसलेला ओला नारळ परतून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही परतल्यामुळे हा छान मोकळा झालेला आहे। आता याच्यामध्ये पाऊण वाटी मी गूळ घालणार आहे। गुळाऐवजी तुम्हाला जर साखर घालायची असेल तर ती घातली तरी सुद्धा चालेल, पण गुळामुळे या करंजीला छान चव येते। आता हा गूळ छान असा आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे करंजीचं सारण आपल्याला मंद आचेवरच परतून घ्यायचं आहे। सारणामध्ये आपण 2 वाट्या ओल्या नारळाचा किस, त्यासाठी पाऊण वाटी गूळ। जास्त गोड जर करंजी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी गूळ वापरला तरी चालेल। गूळ छान असं आपल्याला याच्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे आणि छान असं थोडंसं सुकं होईपर्यंत हे सारण आपल्याला परतून घ्यायचं आहे। सारण छान असं परतून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता सर्वात शेवटी याच्यामध्ये आपल्याला वेलचीची आणि जायफळाची पावडर घालायची आहे।
गूळ घातलेला आहे त्यामुळे थोडीशी जायफळाची सुद्धा पावडर घातलेली आहे. मिक्स करून घेऊयात. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता बऱ्यापैकी हे सारण सुक्क झालेलं आहे. जसजसं हे थंड होईल तसं अजून जास्त सुक्क होईल. यापेक्षा जास्त वेळ याला परतायचं नाही. आता हे सारण आपल्याला पटकन थंड करायचं आहे. यासाठी एखाद्या पसरट ताटामध्ये प्लेटमध्ये हे आपण काढून ठेवूया जेणेकरून ते पटकन गार होईल. आता हे सारण आपण साईडला असंच ठेवूयात आणि जी कणिक आपण रेस्ट करायला ठेवली होती ती पाहूया. छान अशी कणिक मऊसूत भिजलेली आहे बघू शकता. रवा सुद्धा छान असा फुललेला आहे. परत एकदा ही 1 ते 2 मिनिट छान अशी मळून घ्यायची जेणेकरून एकजीव होईल आणि आपली करंजीची पारी छान अशी आपल्याला एकसारखी लाटता येईल. आता ही तयार कणिक पोळपाटावरती आपण पसरवून घेतलेली आहे आणि याचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. गोळे एकसारखे होण्यासाठी या ठिकाणी कणिक मी छान अशी पोळपाटावरती लांबट पसरवून घेतली आणि चाकूच्या साह्याने या पद्धतीने ती छान कट करून घेतली जेणेकरून करंजीच्या पाऱ्या छान एकसारख्या आपल्याला लाटता येतील. या पद्धतीने छान असे याचे छोटे छोटे गोळे तयार करून एका डब्यामध्ये ठेवायचे जेणेकरून हे करंजीचं पीठ सुकणार नाही. आता तयार एक गोळी घेऊन मैद्यामध्ये बुडवून या पद्धतीने पोळपाटावरती छान अशी पातळ एकसारखी पारी लाटून घेऊयात. करंजीची ही पारी जास्त जाडसर ठेवायची नाही. शक्यतो पातळच लाटा जेणेकरून करंजी थंड झाल्यावरती मऊ पडत नाही. तर छान एकसारखी पातळ पारी लाटलेली आहे. आता याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊयात. तुम्ही बघू शकता थंड झाल्यावर छान असं सारण सुक्क झालेलं आहे. खूप जास्त देखील सारण भरायचं नाही आणि खूप जास्त कमी देखील नाही. तर या पद्धतीने 1.5 चमचा मी सारण घातलेलं आहे आणि ही करंजी आता आपण बंद करून घेऊयात. काटांवरती व्यवस्थित दाब द्यायचा आहे आणि करंजी बंद करायची आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे. आणि करंजीची जी खिडकी असते त्याने ही करंजी आपल्याला कट करायची आहे. तुम्ही साच्याचा वापर करून सुद्धा या करंज्या तयार करू शकता. तर या ठिकाणी परफेक्ट अशी ही करंजी आपली तयार झालेली आहे. बघू शकता अगदी सुरेख दिसत आहे. बऱ्याच जणांच्या करंज्या ह्या थंड झाल्यावरती मऊ पडतात. त्याची 2-3 कारणं आहेत. एकतर पिठामध्ये रवा आपण कमी प्रमाणात घालतो आणि दुसरी चूक ही करतो की पारी लाटताना आपण जाडसर लाटतो. तर या ठिकाणी दुसरी सुद्धा पारी आपली छान अशी पातळ एकसारखी लाटून झालेली आहे. ही लाटताना खूप जास्त देखील पीठ लावायचं नाही. जर पारी पोळपाटाला चिकटत असेल तर अगदी थोडंसं पीठ लावायचं आहे आणि पातळ एकसारखी पारी लाटायची आहे. आता या करंजीमध्ये मी जास्त प्रमाणात सारण भरलेलं आहे. तुम्हाला जर खूप जास्त सारणाची करंजी आवडत असेल तर या पद्धतीने तुम्ही जास्त सारण भरून सुद्धा करंजी तयार करू शकता. आता काठ व्यवस्थित बंद करायचे आहे जेणेकरून करंजी तळते वेळेस तेलामध्ये सुटणार नाही आणि सारण बाहेर येणार नाही. या ठिकाणी आपली कणिक छान मऊसूद आहे त्यामुळे काटांना आपल्याला पाणी किंवा दूध लावावं लागलेलं नाही कारण पीठ अगदी छान मऊसूद आहे. तुमची जर कणिक थोडीशी घट्टसर झाली असेल, काठ व्यवस्थित मिटत नसतील तर हलकासा पाण्याचा किंवा दुधाचा हात लावून काठ व्यवस्थित बंद करा. या ठिकाणी दुसरी सुद्धा करंजी परफेक्ट अशी लाटून तयार झालेली आहे. आता तयार झालेल्या करंज्या या पद्धतीने ताटामध्ये ठेवायच्या जेणेकरून त्या हवेने सुकत नाहीत. एका वेळेस आपण 6-7 करंज्या तयार करून घेऊन तळण्यासाठी घेणार आहोत. तर अजून थोड्याशा करंज्या मी करून घेते. 7 करंज्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता या तळायला घेऊयात आणि तळताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे ते पाहूया. करंजी तळण्यासाठी आपल्याला तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम लो फ्लेमवरती करंज्या आपल्याला तळायच्या आहेत. तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये या पद्धतीने मावतील एवढ्याच करंज्या सोडायच्या आहेत आणि झाऱ्याच्या साह्याने वरच्या बाजूला तेल असं स्प्रिंकल करायचं आहे जेणेकरून करंजी छान अशी टम्म फुगते. तेल व्यवस्थित तापलं असेल तर करंजी छान अशी फुगली जाते. तुम्ही बघू शकता करंजीला अगदी सुंदर असा रंग आलेला आहे. ओल्या नारळाची करंजी आहे त्यामुळे हलक्या तांबूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत कारण करंजी थंड झाली तरी मऊ पडू नये. तळलेली करंजी प्लेटमध्ये काढूयात. अगदी सुंदर सुरेख रंगावरती या तळल्या गेलेल्या आहेत. पुढच्या सुद्धा करंज्या आपल्याला याच पद्धतीने तळायच्या आहेत. तळताना थोड्याशा लालसर रंगावरती तळा जेणेकरून छान अशा
टम्म फुगलेल्या सुद्धा राहतात आणि मऊ पडत नाहीत. आणि करंजी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलकट सुद्धा होत नाही. तर याच पद्धतीने मी उरलेल्या सर्व करंज्या तळून घेणार आहे. करंजी तळतानाच्या सुद्धा छोट्या-छोट्या आणि महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्या लक्षात ठेवून तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा तरी ओल्या नारळाची खुसखुशीत आणि 8 ते 15 दिवस टिकणारी करंजी नक्की बनवून पहा. आता करंजी साठवायची कशी? तर करंज्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवा. छान अशा त्या खुसखुशीत राहतात. या ठिकाणी करंजी थंड झालेली आहे, तर फोडून दाखवत आहे. छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत करंज्या, पाहू शकता. तर तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमेला नैवेद्यासाठी ही ओल्या नारळाची करंजी बनवून पहा. करायला अगदी साधी, सोपी आहे आणि कमी साहित्यात पौष्टिक रेसिपी आहे. करंजी तुम्ही बनवून पहा. कशी वाटली कमेंट करून सांगा. आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.